फुलला अंगणी, गुलमोहर फुलला अंगणी, गुलमोहर फुलला. नमस्कार. पद्मश्री माणिक वर्मा 16 मे 2026ला गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. माणिक वर्मांनी भावसंगीत आणि शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात मधुर आवाजानं त्यांचं अढळ स्थान निर्माण केलं. 16 मे 1926ला जन्मलेल्या माणिकताईंनी त्यांच्या गायकीनं मराठी रसिकांच्या मनावर अनेक दशकं अधिराज्य गाजवलं होतं. त्यांची आई हिराबाई दादरकर या उत्तम संगीत जाणकार म्हणून प्रसिद्ध होत्या. माणिकताईंनी किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर आणि पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडनं संगीताचे धडे घेतले होते. गीत रामायणातल्या कौसल्याचा रामबाई या गीतासह अनेक गीतांना माणिकताईंच्या आवाजाचा शालीन साज आहे. गायिका माणिकताईंनी त्यांच्या गायनातनं किराणा आणि आग्रा या दोन्ही महत्त्वाच्या घराण्यांच्या गायकीचा वेगळा मिलाप साधला होता. त्यांनी सुरेशबाबू माने, उस्ताद अल्लादिया खां साहेब आणि पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडनं संगीताचं पद्धतशीर शिक्षण घेतलं होतं. शास्त्रीय संगीतासोबतच उपशास्त्रीय, नाट्यसंगीत आणि भावसंगीत या सर्वच प्रकारांवर त्यांचं कमालीचं प्रभुत्व होतं. माणिक वर्मा यांच्या आवाजातली गाणी आजच्या पिढीच्याही ओठांवर आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, घनश्याम सुंदरा श्रीधरा, कशी गवळण राधा पाही, नको रे कन्हैया खालू साद, घननिळा लढीवाळा अशी भाव, भक्ती, शास्त्रीय, गवळण, भूपाळी आणि नाट्यसंगीताच्या गायनानं त्यांनी असंख्य शब्द आणि रचनांना त्यांच्या अशा आवाजानं अजरामर केले. माणिकताईंच्या आवाजात एक विलक्षण गोडवा होता आणि शब्दांचे भाव अचूक टिपण्याची ताकद होती. प्रसिद्ध लेखक अमर वर्मा हे त्यांचे पती. त्यांच्या कन्या अभिनेत्री भारती यात्रेकर, अभिनेत्री वंदना गुप्ते, अरुणा जयप्रकाश आणि गायिका राणी वर्मा यांनीही अभिनय आणि संगीत क्षेत्रात नाव कमावलं. आणि विशेष म्हणजे त्या माणिक वर्मांच्या कन्या अशी त्यांची सामान्य रसिकांसाठी कधीही ओळख नव्हती आणि नसते. चौघींची प्रत्येकाची स्वतंत्र ओळख आहे. माणिक वर्मा या तत्कालीन सेलिब्रिटी पालक किंवा कलावलयांकित माता असून त्यांनी त्यांच्या कन्यांना त्यांच्या परीनं समृद्ध व्हायची शिस्त लावली होती किंवा त्यांचे तसे संस्कार होते असं जाणकार आवर्जून सांगतात. संगीत क्षेत्रातल्या त्यांच्या मोलाच्या योगदानासाठी भारत सरकारनं 1974 साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं. 1986 साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार त्यांना मिळाला होता. 10 नोव्हेंबर 1996ला माणिकताईंनी जगाचा निरोप घेतला. पद्मश्री माणिकताई वर्मांनी रसिक मराठी मनांना त्यांच्या स्वरांचा वारसा अनंत काळासाठी मागे ठेवलाय. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबान घे, काबान घे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा.